नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी वर्गामध्ये आपणा सर्वांचं प्रथमतः हार्दिक स्वागत। इयत्ता 9वीच्या संस्कृत विषयाच्या अध्ययनाला आज आपण सुरुवात करत आहोत। आपल्या संस्कृत पाठ्यपुस्तकाचे नाव आमोदः असे आहे। आमोदः याचा अर्थ आनंद। इयत्ता 8वी मध्ये सुद्धा आपण संस्कृत अध्ययन केलं, तेव्हा सुद्धा आपण इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकावर आमोदः हे नाव पाहिलेलं आहे। त्याच पद्धतीनं 9वी मध्ये सुद्धा या संस्कृत पाठ्यपुस्तकाचे नाव आमोद आहे। या संस्कृत पाठ्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने केली गेलेली आहे। प्रथमतः आपल्या अभ्यासक्रमामध्ये प्रार्थना आहे। ही प्रार्थना केवलम कंठस्थीकरणार्थम, फक्त पाठांतरणासाठी आहे। ही प्रार्थना आपण आज अभ्यासू। ही प्रार्थना मी म्हणेन माझ्या पाठीमागे तुम्ही सुद्धा ही प्रार्थना म्हणावी आणि पाठ करावी हे अपेक्षित आहे। अभिपसितार्थ सिद्ध्यर्थम पूजितो यसुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः। दूसरा श्लोक आहे, या कुंदेदु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः दैवे सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। तिसरा श्लोक, अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चौथा श्लोक, काले वर्षतु पर्जन्य पृथ्वी सस्यशालिनी देशोऽयं क्षोभरहितः सज्जना सन्तु निर्भयाः। पाचवा श्लोक, सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। अशा प्रकारची ही प्रार्थना आहे। ही प्रार्थना पाठांतरणासाठी आहे। परत एकदा ही प्रार्थना मी म्हणतोय, माझ्यासोबत तुम्ही सुद्धा ही प्रार्थना म्हणा। अभिपसितार्थ सिद्ध्यर्थम पूजितो यसुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः। या कुंदेदु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्दैवे सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। काले वर्षतु पर्जन्य पृथ्वी सस्यशालिनी देशोऽयं क्षोभरहितः सज्जना सन्तु निर्भयाः सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. या प्रार्थनेमध्ये एकूण 5 श्लोक दिले गेलेले आहेत. पहिला श्लोक हा श्री गणेशाची स्तुती दिली गेलेली आहे. आपण कोणत्याही कार्याची सुरुवात करत असताना प्रथमतः श्री गणेशाला वंदन करतो, श्री गणेशाची स्तुती करतो. त्याच पद्धतीनं इथे सुद्धा या अभ्यासक्रमाची सुरुवात करत असताना प्रार्थनेमध्ये पहिला श्लोक हा गणपतीची स्तुती करणारा दिला गेलेला आहे. दुसऱ्या श्लोकामध्ये सरस्वती देवीची स्तुती आहे. तिसऱ्या श्लोकामध्ये गुरूंची स्तुती आहे. चौथ्या आणि 5व्या श्लोकामध्ये शुभेच्छा दिल्या गेलेल्या आहेत. एकंदरीत अशी ही प्रार्थना आपण सर्वांनी पाठ करावी. यानंतर पुढे आज आपण आपल्या कृतीपत्रिकेतील पहिला विभाग जो की सुगम संस्कृतम असा आहे, या पहिल्या विभागाला आपण सुरुवात करणार आहोत. पहिल्या विभागामध्ये आपण चित्रपद कोशः, चित्रांचा कोशः, कोश म्हणजे भांडार किंवा संग्रह, चित्रांचा संग्रह या ठिकाणी दिला गेलेला आहे. आणि या चित्रांची नावे चित्राच्या खालच्या बाजूला दिली गेलेली आहेत. आपल्याला परीक्षेमध्ये ही चित्र दिली जातात आणि त्यांची नाव आपल्याला संस्कृतमध्ये लिहावी लागतात. त्यामुळे आपण हे सर्व चित्र लक्षात ठेवणं आणि त्याचबरोबर त्यांची नावे, चित्रांची नावे लिहून सराव करणं, पाठ करणं आवश्यक असतं. तर मी या ठिकाणी प्रत्येक चित्र तुम्हाला दाखवतोय आणि त्याचबरोबर हे चित्र, त्याची नावे माझ्यासोबत तुम्हीसुद्धा म्हणावी. पहिलं चित्र आहे द्वारम, रंगवल्ली, पादकटः, प्रधानकक्षः, जवनिका, पर्यंकः, तल्पः, उपधानम, आच्छादकम, समीकरः, क्षालनयंत्रम, पुष्पाधानी, पाकशाला, भोजनपीठम, वायुचुल्लिः, पात्रम, दर्वी, मिश्रकः, स्थालिका, कटाह. वृत्तयः, वृत्तयः म्हणजे व्यावसायिक, व्यवसाय. दंतवैद्यः, परिचारिका, वैमानिकः, अंतरालवीरः, वैज्ञानिकः, आरक्षकः, तक्षकः, कुंभकारः, भारवाह, धीवरः, आपनिकः, सौचिकः, तंतुवायः, अभियंता, पत्रवाहकः, यानचालिका, मालाकारः, लेपकारः, शिक्षकः, पाचकः. क्रिया, कार्य दिले आहेत काही. जृंभते, कासते, जिघ्रति, शृणोति, कृशति, निष्कासयति, मथति, मथनाति, भिन्नति, प्रक्षालयति, निष्पीडयति, पुटीकरोति, सीव्यति, अभिनयति, आलिखति, दर्शयति, खनति, अवसरपति, उत्प्लवते,
लंघते टंकयति. अशा प्रकारची ही चित्र आहेत. आणि आता आपल्याला परीक्षेमध्ये तर फक्त नाम लिहायचं आहे ते संस्कृतमध्ये, तरीसुद्धा तुम्हाला हे चित्र जास्त काळ स्मरणात राहतील याच्यासाठी या चित्राचा मराठीत अर्थ माहीत असणं आवश्यक आहे. मराठीत जर ही चित्र तुम्हाला व्यवस्थित समजली तर त्याचे संस्कृतमधील नावसुद्धा तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवू शकाल. म्हणून परत मी या सर्व चित्रांचे मराठीत असलेले नावं, मराठीत आपण याला काय म्हणतो ते सांगतोय. पहिलं चित्र आहे द्वारम. द्वारम म्हणजे दरवाजा. दुसरं चित्र आहे रंगवल्ली. रंगवल्ली म्हणजे रांगोळी. तिसरं चित्र आहे पादकटह. पादकटह म्हणजे पाय पुसणे. चौथं चित्र आहे प्रधान कक्षः. प्रधान कक्षः म्हणजे बैठक रूम आपण ज्याला म्हणतोय. त्यापुढील चित्र आहे जवनिका. जवनिका म्हणजे पडदा. पुढचं चित्र आहे पर्यंकः. पर्यंकः म्हणजे पलंग. तल्पः म्हणजे गादी. उपधानम म्हणजे उशी. आच्छादकम म्हणजे पांघरूण. समीकरः. समीकरः म्हणजे इस्त्री. शालनयंत्रम म्हणजे कपडे धुण्याची मशीन, त्याला आपण धुलाई यंत्रसुद्धा म्हणतो. पुष्पाधानी म्हणजे फुलदाणी. पाकशाला म्हणजे स्वयंपाकघर. भोजनपीठम म्हणजे आपण जेवण करायचा टेबल जो आहे त्याला आपण डायनिंग टेबल असं म्हणतोय. वायुचुल्लीही. वायुचुल्लीही म्हणजे गॅस. पात्रम. पात्रम म्हणजे भांडे किंवा पातेले. त्याच्यानंतर दरवी म्हणजे पळी. मिश्रकः म्हणजे मिक्सर. स्थालिका म्हणजे थाळी, ताट आपण म्हणतोय. कटाह म्हणजे वाटी. वृत्तयः व्यवसाय कोणकोणते दिलेले आहेत व्यावसायिकांचे ते पाहू. पहिलं चित्र आहे दंतवैद्यः. दंतवैद्यः म्हणजे दातांचा डॉक्टर, त्याला आपण डेंटिस्ट म्हणतोय. परिचारिका. परिचारिका म्हणजे नर्स. वैमानिकः विमान चालवणारा, त्याला आपण पायलट म्हणतोय. अंतरालवीरः. अंतरालवीरः म्हणजे अंतराळवीर. वैज्ञानिकः. वैज्ञानिक म्हणजे शास्त्रज्ञ. आरक्षकः. आरक्षकः म्हणजे पोलीस. त्याच्यानंतर आहे तक्षकः. तक्षकः म्हणजे सुतार. कुंभकारः कुंभार. भारवाह ओझेवाला, ओझे वाहून नेणारा. धीवरः म्हणजे कोळी. आपणिकः म्हणजे दुकानदार. सौचिकः म्हणजे शिंपी. तंतुवायः म्हणजे विणकर. अभियंता आपण त्याला इंजिनियर म्हणतोय. पत्रवाहकः म्हणजे पोस्टमन. यानचालिका म्हणजे गाडी चालवणारी, ड्रायव्हर आपण म्हणतोय. पुढं मालाकारः म्हणजे माळी. लेपकारः म्हणजे गवंडी. शिक्षकः म्हणजे शिक्षक. पाचकः म्हणजे स्वयंपाकी. त्यानंतर क्रिया पाहू. क्रिया कोणकोणत्या आहेत. पहिलं चित्र आहे जृंभते.
जृंबते म्हणजे जांभई देतो. कासते खोकलतो. जिघ्रती वास घेते. शृणोती ऐकतो. कृषती कृषिकार्य करतो, नांगरतो. निष्कासयती बाहेर काढतो, बाहेर काढण्याची क्रिया दाखवली आहे. मथती मथनाती म्हणजे विसळते, तर ताक विसळण्याची क्रिया दिसत आहे. पुढं भिन्नती भिन्नती म्हणजे फोडतो. त्याच्यानंतर प्रक्षालयती प्रक्षालयती म्हणजे कपडे धुण्याची क्रिया आहे, धुते. निष्पीडयती म्हणजे कपडे पिळण्याची क्रिया करतोय म्हणून पिळतो. पुटी करोती म्हणजे घडी करतोय, तर व्यवस्थित ठेवण्याची क्रिया आहे, पुटी करोती घडी करणे. सीव्यती शिवतो. अभिनयती अभिनय करतो. आलिखती चित्र रेखाटतो. दर्शयती दाखवतो. खनती खोदण्याचं काम करत आहे, खोदतो. अवसर्पयती म्हणजे घसरण्याची क्रिया आहे, घसरतो. उत्प्लवते उडी मारतो. लंघते ओलांडतो. टंकयती टायपिंग करतो. अशा प्रकारे आपल्याला चित्रपद कोश आहे. या चित्रपद कोशाची आपण व्यवस्थित तयारी करावी. व्यवस्थित सर्व चित्र व त्यांची नावे लक्षात ठेवावीत व स्वतः लिहून सराव करावा. या ठिकाणी हा भाग आज आपण अभ्यासू. याच्या पुढील जो भाग आहे तो पुढील तासाला अभ्यासू. धन्यवाद.